कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल आहो आणि मी छत्रपती संभाजीनगरला आले आहे. ते कशासाठी तर माझ्या मोठ्या ताईच्या मुलीचा आहे आज साखरपुडा. यासाठी आम्ही सगळे जमलेलो होतो. नवरदेवाकडची मंडळी एवढ्या लवकर आली ना, ते 12च्या अगोदरच आलेली आणि त्यामुळे आमची सगळी धांदल उडाली, कारण काहीच तयारी झालेली नव्हती. मग ते लवकर आले, त्यांचा वेलकम केला आणि सगळे पटापट रेडी होऊन बाहेर आलेलो. आमची पाहुणे मंडळी पण जमा झालेली नव्हते तोपर्यंत. आता हे जे काही दिसत आहेत ना तुम्हाला, सगळे नवरदेवाकडचेच आहेत. पण आम्ही 5 बायका येऊन बसलेलो, कारण त्यांनी जे साहित्य आणलं होतं नवरीसाठी, नवरी तर रेडी होण्यासाठी गेलेली होती, तिचं भरपूर बाकी राहिलेलं होतं सगळ्या गोष्टी. मग त्यांनी जे काही आणलेलं होतं 5 सवासण्यांच्या हातात त्यांना द्यायचं होतं, त्यासाठी आम्ही बसलेलो. आणि इथे ना ते देत होते सामान आणि त्याचबरोबर मग नाव पण घ्यायला लावत होते. तर मग इथे मी ना ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं त्यावेळेस जे नाव घेतलेलं तेच नाव परत घेतलं, कारण आता नाव घेण्याचा प्रसंग काही एवढा येत नाही, त्यामुळे नाव काय पाठ केलेले नसतात, ते मला लहानपणापासून येतं आणि त्याच्यामुळे मी तेच घेतलं. मग ताई, मी, वहिनी आणि मामी आणि ताई अशा आम्ही सगळ्याजणी 5 बायका मिळून ते जे काही त्यांनी आणलेलं होतं ते घेतलं. शांतताईने पण एवढं छान नाव घेतलं, पण गोंधळ एवढा असल्यामुळे तुम्हाला क्लिअर ऐकायला आलं की नाही माहिती नाही. आणि एवढं सगळं झालं आणि त्यानंतर आमच्या नवरीची झाली एंट्री. बघा किती सुंदर दिसत आहे ना, तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा कशी दिसत आहे आमची नवरी. तर छान अशी रेडी झालेली होती. आणखीन तिने नवरदेवाकडची साडी काही घातलेलीच नव्हती, फक्त मांडवामध्ये आलेली. आता तिला बऱ्याच जणांनी बघितलेलं नव्हतं, मग त्यांनी बघून घेतलं आणि त्यांनी जे सामान आलेलं होतं ते पण आता द्यायचं होतं. आणि इथे नवरदेव आमचा बुके घेऊन आलेला. तर तुम्हाला कसे वाटले दोघांचा जोडा ते पण मला कमेंटमध्ये सांगा. दिसत आहे की नाही मेड फॉर इच अदर, एवढे सुंदर दिसत आहे ना. आणि त्याच्यामध्ये की यांची लुडबुड चालू होती. नटू त्याची एवढी फेवरेट आहे ना, नटू म्हणजे हीच आमची नवरी बाई, तिला आम्ही सगळे लाडाने नटू असं म्हणतो. तर त्याचा दिवस निघाल्यापासून नटू नटू सुरू असतं. तर रात्री झोपेपर्यंत नटूकडे जायचं, हे घ्यायचं ते घ्यायचं असं त्याचं चालूच असतं. तर इकडे नवरदेवाला मानपान देणं चालू होतं. टावेल टोपी घातली आणि त्यानंतर त्यांना इकडे जो ड्रेस घेतलेला होता ते द्यायचा होता, कारण त्यांनीही काही घातलं नाही. आता हे आमचे एवढे छोटे दिसणारे जावई बापू, आता त्यांना आवाजावं घालावंच लागणार. थोडं अवघडच जातं, अचानक सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे. आणि नवरीला त्यांनी जे साहित्य आणलेलं होतं ते सगळं दिलं. आता नवरीला साडी चेंज करून यायची होती, त्याचबरोबर नवरदेवाला पण यायची होती आणि त्यानंतर पुढचे कार्यक्रम होणार होते. तर मग आम्ही तिला घेऊन गेलो साडी चेंज करण्यासाठी. आणि त्यानंतर इकडे ना सुपारी फोडण्याचा कार्यक्रम चालू होता, कारण सुपारी आणखीन काही फुटलेली नव्हती. लवकर आल्यामुळे पाहुणे मंडळी काही जास्त जमली नव्हती, त्यामुळे थोडंसं थांबलेलं होतं. आणि इकडे ना दोन्ही मामा बसलेले आहे, माझा भाऊ आणि नवरदेवाचे मामा अशी बसलेली, आणि त्यांचं पण मानपान सुरू होता. ह्या गोष्टी ना खूप करावं लागतात काही कार्यक्रम असला की, कारण जर काही थोडंफार चुकलं की राग यायला नको, त्यामुळे सगळं रीतिरिवाजाने आणि मानापानाने सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर अगोदर भैयाने त्यांच्या मामाला टावेल टोपी दिली आणि निळी लावून घेतली. आमच्यामध्ये निळच लावतात, कुंकू लावत नाही. तर मग भैयाला पण त्यांनी टावेल टोपी चढवली आणि निळ लावली. आता फोटो सेशन तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये होणारच. आणि त्यानंतर थोडंफार काय जे बोलायचं होतं ते बोललं. हुंडा वगैरे ते काही घेणार नाही, पण म्हणत होते तुमच्या मनाने जर काही द्यायचं असेल तर द्यायचं, आणि लग्न पण आपल्या पद्धतीने जसं करायचं तसं, त्यांच्या काहीच डिमांड नाही. मग सगळं जर मंजूर असेल बोलले तर सुपारी फोडा. मग त्यानंतर सगळ्यांनी मिळून अशी सुपारी फोडली आणि तोपर्यंत आमची नवरीबाई छान अशी रेडी होऊन आलेली, छान अशी दिसत होती, खूपच सुंदर दिसत होती ती. आणि लुक पण छान केलेला होता. हे सगळं बघून ना मला माझे दिवस आठवले, कारण माझा असाच एंगेजमेंटचा कार्यक्रम होता आणि त्याच कार्यक्रमामध्ये माझं लग्न झालेलं होतं. ह्याच्यापेक्षा फक्त लोक जास्त जमा झालेली होती आणि ते सगळं बघूनच ना माझं ते भंतीजी बोलले की आता एवढा सगळा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे, तुम्ही लग्नच करून घ्या. आणि काय ते तसे बोलले आणि सगळ्यांनी मनावरच घेतलं आणि खरंच माझं लग्न करून मला पाठवूनच दिलेलं. तर हिच्या बाबतीत तसं काही झालेलं नाही. मग तिच्या भावी आयुष्यासाठी इथे सगळ्यांनी मिळून छान अशी वंदना घेऊन झाली आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर इकडे नवरदेवाकडच्यांनी तिला हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर ना सगळ्यांनी पैसे द्यायला सुरुवात केलेली आणि 5 जणींनी मिळून इथे ओटी भरायची होती तिची फळांनी, त्यासाठी आम्ही सगळे बसलेलो. आता कसं करायचं हे तर मला काही माहिती नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी मी काही केलेल्या नाही, बाहेर असते त्यामुळे एवढा काही माझा प्रसंग चाललेला नाही. पण आता घरातलं कार्य म्हणल्यावर माहिती करून घ्यायलाच हवं. मग मीच गेले पुढे बसून आणि लागले सगळ्या गोष्टी करायला. तर
त्यानंतर इथे मग तिची फळांनी ओटी भरली, छान अशी छान छान फोटो काढून घेतले. त्यानंतर माझी ताई ही बसली, ही 2 नंबरची ताई आहे माझी, आणि छान असं मग तिने पण ओवाळून घेतलं. आणि ही माझी वहिनी आहे आणि ह्या आहेत आमच्या नटूच्या सासूबाई, आणि ही आहे माझी मोठी ताई. तर ती पण मस्त एवढी खुश होती ना, खूपच जास्त खुश होती. आता पुन्हाला पण आनंदच होणार, तिच्या मुलीचं लग्न होतंय आणि छान मनासारख्या सगळ्या गोष्टी भेटल्या म्हणल्यावर खुश होऊन मस्त असं दोघांना पण 500-500 रुपये देऊन ओवाळलं तिने. आणि त्यानंतर मग आता हे सगळा कार्यक्रम झाला. सगळ्यात मेन कार्यक्रम म्हणजे जेवणाचा कार्यक्रम होता. तर सगळ्यांनी मिळून खूप मदत केलेली आणि आमचा दोन्ही भाऊ कियान आणि त्याचा भाऊ दोघंजण मिळून मस्त असं घरामध्ये जेवण करत होते. सगळे कार्यक्रम पार पाडले. त्यानंतर पाहुणे मंडळींना परत जायचं होतं, त्यासाठी ज्या बायका आलेल्या होत्या त्या सगळ्यांना साड्या दिल्या आणि ह्या ताईच्या जावा आहेत त्या दोघी मिळून त्यांना साड्या देत होते, त्यांचं मानपान देत होत्या. आणि शिदोरी पण द्यावी लागते, यासाठी ही शिदोरी केलेली होती आणि टोपलं पण पाटी. तर ते पाटी सोडताना एवढी हसी मजाक चालू होती. मणी तोडले, काळे मणी तोडले, निलेश नावांसाठी आई वडील सोडले. सोडान पाठी पाहू ना. ताई त्यांच्या लग्नाच्या वेळेस तर मी लहान होते आणि स्वतःच्या लग्नाच्या वेळेस तर काय आपलं लक्ष देत नाही, पण आता ह्या सगळ्या गोष्टी खूप जवळून बघितलेल्या. किती मानपान असतो, प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन करावी लागते. त्यांना शिदुरी ते दिली आणि ते निघण्यासाठी तयार झालेले. आणि इकडे सगळे ना माझे मामा, मामाचे मुलं हे सगळे जेवणासाठी बसलेले आणि हे बाजूला अंकल पण माझे बसलेले होते. तर ते सगळे जेवत होते आणि हा माझ्या वहिनीचा भाऊ, तर त्याला खूप हाऊस, तो मला सारखा म्हणत होता तुझ्या व्हिडिओमध्ये आलो पाहिजे बरं का मी. तर त्यासाठी त्याला आवर्जून घेतलेलं. राहुल भैया टाकले बरं का व्हिडिओमध्ये, व्हिडिओ नक्की बघ फक्त. आणि सगळं त्यांचं जेवण चालू होते आणि हे पाहुणे निघायची तयारी करत होते. मग त्यासाठी आमच्या नवरीबाईला म्हणलं सगळ्यांच्या पाया पडून घे, कारण ह्याच्यावरनं पण राग यायला नको. तर मग तिने सगळ्यांच्या पाया पडून घेतलेला आणि पाहुणे मंडळी एवढी खुश होती ना, सगळेजण खूपच हॅपी होते, कारण सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या व्यवस्थित झालेल्या होत्या, त्यामुळे सगळेच खूप खुश होते. मग पाहुण्यांना वाटी लावण्यासाठी आलेलो, त्यांना वाटी लावलं आणि मग बसलो पेटपूजा करण्यासाठी. आता सकाळी नुसतं पोहे खाल्लेले, त्यानंतर आता बराच वेळ झाला होता, 3:30-4 वाजले होते, जेवण काही केलेले नव्हते. मग आम्ही बाहेर जेवण केलं आणि हे फोटोशूट करण्यासाठी गेलेले होते नवरी नवरदेव. मग ते पण आले आणि त्यांना पण खूप भूक लागली होती, त्यामुळे त्यांना घरातच जेवण करण्यासाठी बसवले. एकमेकांना घास खाऊ घालणं हे तर असतंच आणि हेच दिवस असतात सुरुवातीचे आणि ह्याच आठवणी असतात, त्या जगून घ्यायलाच हव्या. तर आमची वरमाई तर एवढी खुश होती. मग काय सगळ्यांनाच गुलाबजामुन भरवायला आलेली आणि जावई तिचा लाडाचा, मग त्यांना तर अगोदरच खाऊ घातलेलं आणि त्याचबरोबर मग लेकींना कसं सोडणार म्हणून ह्या दोघींना पण खाऊ घातलेलं. एक माझ्या मधल्या ताईची मुलगी आहे आणि एक मोठ्या ताईची आशा. आणि मग ह्या दोघी पण एकमेकींना खाऊ घालू लागल्या. हे असं चालूच होतं. मग काय आमची परी पण मागे नव्हती, मग ती पण आलेली, मला पण खाऊ घालायचं म्हणे. मग झालं सुरू आणि सगळा कार्यक्रम झाला. आणि नवरी किती पैसे जमा झाले का तुला? अगं त्याच्यातले 500 रुपये मला दे ना. आमच्या नवरीबाईंचं चालू होतं पैसे मोजणं. तिला मस्करीमध्ये मी पण चिडवत होते आणि मी मावशी कमी मैत्रिणीसारखीच त्यांच्यासोबत जास्त राहते आणि सगळ्यांच्या आमच्या टिंगल टवाळ्या तर चालूच होत्या. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? छान कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब तर नक्कीच करा, रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.